इथे आपली बटर पाव भाजी आली आहे एकदम. आपल्या लालबागच्या राजाचे डेकोरेशन बघा मित्रांनो. 8 दिवस बाथरूम मध्ये आम्ही तिथं आलाय. वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिवलीकर क्रिश मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज मी चाललोय चिंचपोकळी चिंतामणीचं आगमन बघायला आणि आपल्यासोबत आपले कॉलेजचे मित्र असणार आहे. एवढ्या घाई गडबडीत मी व्लॉग स्टार्ट करतोय कारण आपली सगळी मंडळी स्टेशनला आधीच पोहोचली आहे आणि मलाच लेट झालंय नेहमीप्रमाणे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा. आमची सगळी मजा मस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. जर स्किप केलं तर सगळी एन्जॉयमेंट मिस कराल. लगेच आता आपण जाऊया आपल्या रिक्षा स्टँडवर आणि पहिले रिक्षा पकडून पोहोचूया स्टेशनला. डोंबिवली स्टेशनला पोहोचलोय मित्रांनो. हे बघा आपले मित्रमंडळ आले. हे वेदांत आहे आणि पुढे आपला सिद्धेश आहे. तर लगेच आता आपण ट्रेन पकडूया वर जाऊन. आणि आपला अजून एक मेंबर आला नाहीये. सगळ्यांना बोलून. कुठे रे तो शुभ्या? कुठे शुभ्या? त्या साईडून आणि कंपनी शयन कंपनी. आणि ते सोड, तू गोळी घेतली का वेदांत? वेदांतला जरा कालपासून पोटाचा सिस्टम हँग झालाय. रोको गोळी, रोको रोको गोळी. सगळं थांबेल त्याचं. आंधळा आलाय बघा, आंधळा. कशी वाकडी सीएसटी ट्रिप मारत तुम्हाला गरज होती. इकडे बघ. काय बोलू, पागलच बोलतोय त्याला. काय बोललो हे बघ, तुला एक कॉमन सेन्स सांगतो बघ. हा ब्रिज आहे ना, या साईडला मी मिडल ब्रिजने आलो. कल्याण साईड आहे ती सीएसटी साईड. कुठल्या साईडला उचलून काय बोलतो? ठीक आहे रे, सोड चल. डे 3 2 1 श्री स्वामी समर्थ. बघा जर्सी विरसी घेतलीये भाड्यावर. टी शर्ट कुठे? काय शर्टच काफी आहे त्याला. शर्ट काफी आहे. ट्रेन आली आपली. आता ही ट्रेन आपण पकडूया आणि यश त्यांच्या मित्रांसोबत येणार आहे. चल रे चल, चला आपण चढूया. गर्दी बघा, पळ 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 पळ. स्लोने चाललो आम्ही, फास्टने नाही. विंडो सीट खाली गेली. आपला विषय वेगळा आहे, डायरेक्ट विंडो सीट. आता करी रोड स्टेशनला उतरलोय. चिंचपोकळी स्टेशनला आम्ही उतरलो नाही. आणि हे बघा इथे आपला रोको किंग शुभ्या. भूक लागली, खूप भूक लागली बाबा. चला बघूया कसं. परत एकदा वन्स मोर. चला बघूया. भावाने जर्सी घालून एकदम आधीपासूनच एकदम वाईप करायला सुरू केलंय. जर्सी घातली की वाईप सुरू. स्टेशन पासून आम्ही चालत पुढे आलोय. इथे काहीतरी कुठलं रे आता खाण्यासाठी लाडू सम्राट म्हणून आहे. तिथे आता आमचा पावभाजी खायचा विचार आहे. आणि हा आधीपासूनच उड्या मारतोय. गॉगल काय घालतोय, नुसती शायनिंग मारतोय कोण न बघताना सुद्धा. मार उड्या. हा रस्ता तुम्हाला दाखवतो मी समोरचा. थोड्या वेळात आता तिकडे गर्दी जमेल आणि सुरू झाली. गर्दी जमायला सुरू झाली आहे. पॅक केले तो पण दाखवतो. तिथे रस्ता बॅरिकेड लावले. ते पॅक केलाय रस्ता. लाडू सम्राट मध्ये गर्दी आहे खूप. पागल आहे का परत एवढं. मस्त आम्हीला बोलत होतो स्ट्रीटवर काहीतरी खाऊ. यांनी आम्हाला इकडे आणलं. आणि आता इथे आहे भव्य लाईन. बघूया आता लाईनीमध्ये उभं राहायचं की स्ट्रीटवरच खायचं. लाईनीमध्ये आता आम्ही उभे झालोय. घाम पुसू दे, घाम पुस, नाहीतरी तुला असा पण सुटतोच घाम. रोको किंग आजपासून 4 दिवस बाथरूम मध्ये असून सुद्धा आलाय. पोट खराब असताना बघा झाल्यास बोल काहीतरी. हेवी भूक लागली. अच्छा भूक लागली. हेवी असते का भूक? वेटर मेन्यू काय? वेटर मेन्यू काय बघ ना. वेटर जरा वेटर मेन्यू तू वाटतो. आणि इथे आम्ही ऑर्डर दिली पावभाजी आणि 2 म्हैसूर मसाला डोसा आहे म्हणून जरा हलकाच घेतलाय डोसा. इथला जरा रिव्ह्यू दे. ऑल टाइम चांगला. सगळीकडे तू ऑल टाइमच जातोस. कसं आपलं डेली फिरणं असतं ना जरा. इथे आपली बटर पाव भाजी आली आहे एकदम. आणि त्याच्यावर लिंबू आणि कांदा बघा कसा पिळला जातो. त्याच्या अंगावर उडालं. कांदा टाक असं नाही, लिंबू टाक. हा असं ते डोपराला घासून पडलं पाहिजे. चेपूया जरा पावभाजी. चेपूया. आता यांचा पण येईल. वेट करावा लागतोय पण आम्ही सुरू करतो. खूप भूक लागली. चला मित्रांनो तुम्ही पण या जेवायला आणि मी पण जेवतो आता. टेस्ट करा. तू नको करू प्लीज. म्हैसूर मसाला डोसा पण आलाय यांचा. तर त्याच्यावर बीटरूट घासलंय बघा. आणि हे बघा भावाने स्नॅप काढलाय. चालू कर आता चेपायला. आणि तू जरा दमाने घे. आरामात. हा हे बघा हळूच.
दुपारचं आपलं 1 नंबर असं जेवण झालंय लाडू सम्राट मध्ये. फूड क्वालिटी 1 नंबर होती. तुम्ही पण इथे आलात ना, मुंबईच्या राजाची जी कमान आहे ना त्याच्या बाजूला ते आपलं हे बघा लाडू सम्राट आहे. आणि आता आपण डायरेक्ट जाऊया ज्या कामासाठी आपण आलोय. आणि मागून आहे ना एक गणपती बाप्पाचं आगमन सुरू झालंय, तुम्हाला मी दाखवतो. तिथे फुलन गर्दी जमली आहे. जाऊया ना जवळ तिकडेच जायचं ना, तिथे उभं राहू नाही. आगमन तिकडनंच होणार आहे सुरू. या ब्रिजच्या खालीच आहे ना मोस्ट ऑफ गणपती तुम्हाला बघायला मिळतात. आणि आता सुंदर अशी मूर्ती आपल्या बाप्पाची तुम्हाला मी दाखवतो. माझ्या अगदी बाजूला आहे ना आपला मुंबईचा जो राजा बसतो ना त्याचं डेकोरेशन केलंय, म्हणजे कमान आहे जिथून आपण दर्शनाला एंट्री मारतो. सुंदर असं बनवलंय. पंकर काय बनवलंय बघ, 1 नंबर. यावर्षी यावं लागतं. दरवर्षीच येतो. फक्त पहिले फर्स्ट दर्शन असतं. आमच्यावर तेवढी बॉन्ड टू रेव जर हात ठेवला असता बॉन्ड टू रेवनी. बॉन्ड टू रेव म्हणजे माझा भाऊ आहे, तो इथेच आपल्या लालबाग मध्ये असतो. तर माझं दर्शन लगेच होतं. मग मी फर्स्ट डे येतो सगळ्या गणपतींचं दर्शन करण्यासाठी. आणि या लोकांच्या घरी गणपती असतो म्हणून हे लोक थोडे लेट येतात. सर्वांनी घरी या गणपतीला, त्याच्या घरी या गणपतीला. तुम्हाला खास करून बोलवतोय. येस, जेवायला पण ना, जेवायला प्रसादाला. फक्त यायचं तुम्ही स्वतः. हा, तुम्ही या. गणपती असतो गावाला. चालेल तू म्हणून बोलवतोय तुम्हाला. बघितलं गणपती गावाला असतो. नाही गावाला असतो ते कुठे म्हणत. क्रिस्ची फॅमिली म्हणजे आमची फॅमिली. हा भाई बस तिथेच विषय संपला. आपल्या लालबागच्या राजाचे डेकोरेशन बघा मित्रांनो या वर्षीचं, ज्याच्या दर्शनासाठी आपण नेहमी इकडे येतो फर्स्ट डे ला. आणि या वर्षी बघा काय डेकोरेशन केलंय. हे वर पण तुम्ही बघू शकता. महादेवांची मूर्ती आहे आणि सुंदर असं डेकोरेशन आहे. आपली बाकीची मंडळी पुढे गेली आहे आणि गर्दी पण आता वाढायला लागली आहे. तू नाचू नको तर निघेल. गजब बेइज्जती है। जय घोषाने दुमली चिंच पोकळी नगरी। गणपती बाप्पाची गाणी आणि चिंचपोकळीचा चिंतामणी म्हटल्यावर राडा तर झालाच पाहिजे।
शकत कसा बसा मी शूट केलंय. बाकीचं तर काही शूट करता आलं नाही, गर्दीने पुढे ढकललो गेलो आम्ही सगळे. आता बॅरिकेडवर बसलेला, ते बॅरिकेड पण आहे ना गर्दीने असं पडणार होतं. जस्ट मी मध्ये आलो आणि याला वाचवलं आणि भाऊ आला माझं वाचवायला मला. पण एवढी गर्दी होती हालत खराब. आता आम्ही परत घराच्या दिशेकडे निघालोय त्या डोंबिवलीला. आमची डोंबिवली बाबा डेंजर. असं रात्री वेस्टला ब्रिजच्या खाली एक आगमन आहे, आता तिथे जातो. तिकडे पण झालं. आगमन मिस नाही करायची कुठली. कॉलेज मिस झालं तरी चालेल. मिस झालंच आहे आज पण आणि राहू दे आता. होत रे, आता सीझन आहे. सीझन मध्ये सर लोक पण जमू शकतात. तर लोकांनी पण College जावं. आपलंच आहे. 2 वर्ष अगोदर पण एक गोष्ट बोललेलो, आता पण एक गोष्ट बोलतोय. किती पण गर्दी असू दे, बाप्पाचं फर्स्ट म्हणजे आपण बघितल्यावरती एवढं बरं वाटतं. हा. एकदम सर्व गर्दी म्हणजे जे थकलेलो असतो ना, ते त्रास आहे ते सर्व एकदम मिटून जातो. फुल मस्त बरं वाटतं. त्याला आता पुढे जरा गर्दी आहे, व्हिडिओ बंद करतो मी. मला मी दाखवतो पुढे अजून एक गणपती आहे, त्याला पण आपण कॅप्चर करूया. हे बघा, लगेच आता मी आहे ना सिग्नल क्रॉस करून पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो. एक नंबर अशी मूर्ती आहे पुढे पण. लगेच आता जाऊया. करी रोड स्टेशनवर आता आम्ही परत आलोय आणि समोर येऊ द्या एकटा वास दिसलं ते बॅरिकेड पडणार होतं तेव्हा. युट्यूबवर चांगला व्हिडिओ पडायला हवा म्हणून मी वरती चढून एक चांगला फोटो काढत होतो बस. भावासाठी काय पण. आणि घसा पूर्ण बसलाय माझा. असा बसलाय. भाविकांना साईडला करत होता ना, तर आता नंबर विनंती आहे साईडला व्हा. तर स्लो ट्रेन पकडूनच जायचं आहे ना. काय घाई नाही, झाले जेसाठी आलेलं ते झाले. आता आरामात घरी जायचं. रात्री वेस्टच्या ब्रिजच्या खाली भेटायचं. कसं वाटलं? फर्स्ट एक्सपिरियन्स रोको. हा मस्त वाटलं म्हणून आता झालाय मुका, काय बोलत नाही. तर चला आता आमची ट्रेन यायची वाट बघतोय आम्ही. आल्यानंतर लगेच ट्रेनमध्ये चढूया आणि पोहोचूया डोंबिवलीला.